तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज ब्लॉग 100वा आहे। वाटलं नव्हतं राव 100 ब्लॉग बनवून मी नाही का, कारण यापूर्वी मी एकदा दोनदा ट्राय केलं तेव्हा म्हणजे काय आलं काय मी पहिले बी सांगितले दुपारपर्यंत शूट करायचं, मला नको वाटायचं। मग असं 2 वेळा झालं, एकदा शूट केलं तर मग 2-3 आठवड्यांनी परत लहर आली, म्हणलं करू, परत अर्धा दिवस शूट केला, परत नको म्हणलं। मग 1 महिना 2-3 महिन्यानंतर परत लहर आली, मग आली लहर केला कर आणि डायरेक्ट 100वा ब्लॉगपर्यंत पोहोचले। आता सुरुवात केली म्हणलं आता थांबणार नाही, हे 100 विषय पोहोचल्या म्हणलं कोण थांबन का आता, व्ह्यूज येऊ न येऊ। आणि हे मी तुम्हाला पहिलं सांगितलं मी कशासाठी बनवते, हे मी माझ्या भविष्यासाठी म्हणजे म्हातारा झाल्यावर निवांत म्हणजे चिलमध्ये जवानीमध्ये काय करत होतं ते टाइमपास म्हणून त्यासाठी बनवते, आठवण म्हणून बनवते, बाकी काय नाही। तर आणि भविष्यात बघायचे आपण आपले व्हिडिओ की आपण काय केले काय नाही, काय चुका केले, भविष्यात ह्यापेक्षा अजून किती चांगलं करू शकतो, म्हणजे एक प्रकारचे एक रोजनीशीच आहे हे सगळं सांगितलेले। तर कोणाला माहीत नसेल तर आता जस्ट कालपेक्षा लवकर आलो, आता वाजले 7:27 आता जस्ट चालू करणार आहे आणि बघूया आज काय होते काय नाही। काल जसं चूक झाली उशिरा येणं ते टाळलं मी, त्यामुळेच आज लवकर आलं आहे। आणि काल कसं उशिरा येऊन बी लवकर गेलो त्यामुळे आपलं कमी झालं, जर थांबलं असं झालं असतं, जर लवकर सगळं आलं तर झालं असं, काय हरकत नाही। कालचा विषय काल संपला, आजचा विषय नवीन चालू करूया। आज भरलं CNG 200चं, तर टार्गेट आहे 1600चं। आय होप लवकर 1600 हवं, बघूया पहिली ऑर्डर कुठे पडते चला। तर मित्रांनो पहिली ऑर्डर पडलेली आपल्याला रॅपिडोची 110 काहीतरी होते आणि मीटरला आले 119। कस्टमर म्हणत होते नाही का नको म्हटलं मॅडम काही फरक पडत नाही, 10-20 रुपयाचा फरक पडतो, एवढा फरक पडला। आणि त्यांचं लोकेशन इथं त्या 2 व्हीलरपाशी होतं, पण त्यांना आतमध्ये सोडायचं होतं, तर मी आतमध्ये सोडलं, कारण मीटरला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, पण रॅपिडोला काही पैसे वाढले नाही, पण मीटरला आपली 9 रुपये वाढले। मग बघायला गेले तर त्यांचाच फायदा झाला। बघितलं लोक भेटतात मीटरने यायला, तर देऊ नका, बिंदास जावा मीटरने, काही फरक पडत नाही। जर तुम्ही 10 किलोमीटर गेलात तर 10-1 रुपयाचा फरक पडतो, 10 किंवा 20 जास्त असतं। आणि जर मग तुम्ही 20-30 किलोमीटर गेलात तर 50-1 रुपयाचा फरक पडतो, एवढा काही फरक पडत नाही। आणि साहजिक एक फरक तर पडणार, कारण उबर जे आहेत ते ऑलरेडी कमी पैसे देतात, तर ते मीटरप्रमाणे पैसे देतात, ते बी तेवढंच होणार, काही एवढा विषय नाही। बिंदास प्रवास करा, मीटरने जावा, तुम्हालाही त्रास नाही आम्हाला बी त्रास नाही। तर टोटल आत्तापर्यंत पहिली ऑर्डर होते 119 काय ते करतात, 119 164 काय माहीत, जाऊ दे, 100 रुपये झाले समजू पहिली ऑर्डर। सुरुवात चांगली आहे, पुढं बघू। लवकर 500 करायचे, एकदा 500 झाले की मग 1000 झाले की मग जेवण झालं की मग 1600-1700, बघू आज किती करायचे, 1600 करायचे। आय होप दुसरी ऑर्डर लवकर पडेल, सगळीकडे चांगलं झालं आहे, सुरुवात चांगली आली। आता मी आहे उंडरीमध्ये आणि बाहेर येऊ जरा, उंडरीचं कुठली सोसायटी आहे, सनशाईन सोसायटीचे ते एक काळ होता पहिल्या ऑर्डरला मी तर यायचो कधी आणि तेव्हा फुल अंधार असायचा, 4 आणि 5 वाजले असायचे, 4:30-5ला इकडे असायचं, म्हणजे बघा किती लवकर उठायचं मी। चला आपण आलो आहोत लोणी काळभोरच्या MITला आणि अवघड आहे आता इथनं जाणं, इथनं हडपसर 10 किलोमीटर असेल आणि आता इथं शीट भरत जायला लागेल, नाहीतर मग इथंच बसून राहायला लागेल। एक 10 मिनटं थांबले पडलं तर ठीक, नाही आता हडपसरपर्यंत शीट भरत जाऊ, ऑप्शन नाही भाऊ दुसरं। बॅक टू बॅक ऑर्डर पडत होतं मी, टेक घ्यायला वेळ नाही भेटला, वाजलेच 10:30 हाय लोणी काळ भरला आणि टोटल 850 रुपये, चांगली कमाई झाली। काल आपण ह्यावेळेस बघायला गेलं तर 10-10.5 आपलं काय झालं 100-200 झालं ते काहीतरी, आणि आता 850 रुपये झालं, म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो। तर ह्याच्यावरून तुम्हाला हे कळलं असेल की उशिरा येऊ नका, लवकर या, लवकरच धंदा आहे। तर मी 7ला आलतो, जर तुम्ही 4ला आला असता तुम्हाला बेट लावून सांगतो आता पण तुमचे 1000 प्लस झाले असतील, 850 काहीच नाही, 10 वाजेपर्यंत 1000 रुपये प्लस होतं, कोणाकोणाचे कधी 1.5-2 होतात, काही होऊ शकतं। म्हणजे आता झाले 850 चांगली गोष्ट आहे, आणि आपला वेळ वाया न घालवता आपल्याला हडपसरकडे जायला लागेल, कारण भाऊ अजून वेळ नाही गेली, अजून 1-2 तास आहेत, होऊ शकतं काय बी। तर बघूच, चला एक 10 मिनटं थांबव येतं, आय होप एखादा भेटावा, नाहीतर ठीक आहे डायरेक्ट इथं चलो 20-20 रुपये, इथं 20-20 रुपये बरं का, माहीत नसतील तर कोणाला सांगतो, कोण नवीन असतो तो म्हणतो चला 10 रुपये 30 रुपयात हडपसर
10 किलोमीटर हेड लागले का 60 रुपये तसं परवडत नाही. पण आता काय देणार TMT ते सगळे निघून जातात. असे इथनं पडलेत ऑर्डर नाही असं नाही, पण खूप कमी चान्सेस आहेत आणि जास्त वेळ तर थांबू नाही शकत नाही का. आपल्याला 1600चं टार्गेट, त्यामुळं धावपळ करावं. जरा जर माझ्या संग काय चांगलं व्हायला लागलं तर काय नाही काय होतं. आता बघा कस्टमर समोरच आहे, ऑर्डर पडलेली मला एक ऑर्डर पडलेली तिकडनं वाघोलीमध्ये यायचं, वाघोलीमध्ये मारता आणि दुसरी लगेच ऑर्डर पडली आपल्याला खराडीला जायला. आणि सीन असलेलं की कस्टमर समोरच आहे पण आपलं क्लच वायर तुटलं. किती दिवस झाला असेल बसून, काय क्लच काय तुटते इनर वायर सारखं काय का नाही. मला डोकं फिरलं राव. बस फुल नाही का खुशमध्ये चाललेलो. म्हटलं भाऊ ऑर्डर ड्रॉप केली की दुसरी पडली. म्हटलं हा आता मागच्या वेळेस झालंय जिथं आपली गाडी बंद पडलेली त्याच्या 2 किलोमीटर इकडं, म्हणजे इथनं परत चंदन किलोमीटर 5 किलोमीटर आहे. 5 किलोमीटर चंदननगर. आयुष्याला चंदन लागले राव. ह्या रोडला आले की काय होतं काय माहिती, गाडी माझी बंद पडते. क्लच वायर तुटला. आता 5 किलोमीटर कोण ढकलणार सांगा तुम्ही. अवघड झाला का नाही खेळ. वाजले 11 वाजून 39 मिनिटं. जेवायचं तर मला हे ऑर्डर सोडून खराडीला मी जेवणार होतो. आता अवघड झालं. कस्टमर समोरच थांबले आणि क्लच वायर तुटल्याला काय बोलावं सांगा. आता ढकलत भोगं होणार माझं आयुष्याचा भोगं. मित्रांनो मागे एक पानटपरी आहे, त्या पानटपरीवाल्याने मला सजेशन केले केसनंद फाटा इथनं जवळ आहेत. तो म्हणला केसनंद फाट्याला जा, तिथनं मेकॅनिकला आण, ते बरं पडेल. कारण इथनं 5 किलोमीटर ढकलणं तुला होणार नाही आणि मला बी तेच वाटतंय. आता इथं पैसे जरा जास्त जाणार पण आता काय ऑप्शन नाही आहे. तर बघू काय होते काय नाही. गाडीला इथंच लावतो मी, त्याला सांगितलं इथं लावून चाललो. तो म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही, लक्ष ठेवतो म्हटलं. पलीकडं जाऊन 6 सीटरने आपल्याला केसनंद फाट्यावर उतरायला लागेल आणि तिकडं सर्च करायला लागेल बाबा तू कुठे आहेस. त्याने एक सांगितलंय समाधान बेळवाल्यापाशी एक फिटर आहे म्हणून. आय डोंट नो आहे का नाही. 11 वाजून 56 मिनटं झाल्यात. बघू आता किती वेळ लागतो किती नाही. रस्ता क्रॉस करायचा डिवायडर थोडा पुढं आहे, डिवायडरच्या इथनं जाऊ कारण हे उंच आहे. वैताग येते रे. जेवायच्या वेळेस असं झालं आणि घरी जायच्या वेळेस असं झालं. डोकालतो क्लच का तुटतं मला कळत नाही. क्लच वायर काय करू आता, जायला ऑप्शन नाही. तर मित्रांनो सीन आता असं आलं आहे की एक रिक्षावाला भेटलेला आपल्याला. तर तो म्हटला भाऊ नाही का ते म्हणसेल JCBच्या एवढ्या जवळ काम चालू आहे. JCB की खुदाई चालू आहे. तो म्हटला की यायची काही गरज नाही आहे, जायची काही तिकडे गरज नाही. त्याला फोन कर, तो येतो. यायचे 200 रुपये घेतात ते आणि इनर आउटर दोन्ही चेंज करतात ते. अवघड झालं आहे. हे कुठलं रेसिडेन्सी त्याच्या ऑपोजिटला आपली गाडी थांबली पलीकडं. डिवायडर आहे थोडं पुढं चालत जावं लागेल आपल्याला. तो म्हटला इनर आउटर दोन्ही टाकायला. इनर आमच्याकडे नाही म्हटला, इनर आउटर दोन्ही टाकायला लागेल आणि ते 430 रुपये होतील आणि 200 रुपये फिटिंग चार्जेस म्हटला. बाहेर यायचे 200 रुपये घेतो म्हटला. आता ऑप्शन नाही आहे. मला वाटतं धार लागले असेल असं काहीतरी झालं असेल. म्हणजे पहिले बोलायचे नाही का आमचे फिटर की धार लागले असेल त्यामुळं हे झालं असेल नाही का. आउटर बी चेंज करायला लागलं असं मला मागच्याच बी सजेशन केलं होतं. जिथं आपण चंदननगरला केलं तर तिथं त्यांनी सजेस्ट केलं की बाबा आउटर चेंज कर. म्हटलं कशाला पैसे घालायचे नाही का. पण शेवटी आज करायच लागते, दुसरं ऑप्शन नाही आहे आपल्याकडं. आता केलं आहे फोन, आता बघू. तो माणूस म्हटला एक 5-10 मिनटं पडतो. 12 वाजून 6 मिनटं झालेले. टोटल 630 रुपये जाणार आहेत आपल्याकडं. 750 झाला. क्या कमाया क्या खाया काय ना काय होतं. काल मोबाईलला रिचार्ज आज काल कमवले जेवढे तेवढे सगळे मोबाईल रिचार्जला गेले. आज कमवले ते सगळे क्लच वायरला गेले. आता हे आज क्लच वायर लावणार आहे ते कधीपर्यंत टिकते काय माहिती. आणि जर टिकलं तर नंबर सेव्ह करून ठेवतो मी. जर टिकलं तर या माणसाला परत फोन करायला. केसनंद फाट्याला आहे याचं गॅरेज वाटतं. आणि जर नाही टिकलं तर मग नंबर डिलीट करायला आणि मग दुसरा फिटर बघायला. म्हणजे ह्या साईटला आलं तर ह्याला फोन लावायला, बाकी काय नाही. नंबर फिटरचे नंबर ठेवायला लागतो रे बाबा.
तर रस्ता क्रॉस करायचा आहे. आपण आता इथं थांबूया आणि रस्ता क्रॉस केल्यावर तिथं आता काहीतरी घेऊ, थंड घेऊया. डायरेक्ट आता टपरीवर टेक घेतो, कारण रस्ता क्रॉस करताना कधी ब्लॉगिंग नाही करायची. भले तुम्हाला मिलियन फॉलोअर्स असो, कोणी असो नसो, ब्लॉगिंग करायचं ना एका साईडला करायचं, एका ठिकाणी बसून करायचं. रस्ता क्रॉस करताना ब्लॉगिंग करत जाशील भावपूर्ण श्रद्धांजली होईल तुला, भावपूर्ण श्रद्धांजली होईल. जाता जाता लय विषय होईल. लय रे, कोणाला वाटतंय सोपं आहे रिक्षा चालवणं, त्याला बघा नुसतं इनर आउटर चेंज करायला 600 रुपयाला पडते. चला आता काय नशिबाच्या पुढं कोण काय बोलू शकतो. सरबत एवढं आहे. देऊन बसले. भाऊला फोन केला, भाऊ म्हणले आम्ही जेवतोय, जेवण झाल्यावर येतो. म्हणलं या आता, काय तुमचीच इच्छा, काय हालू शकत नाही. आता ऑप्शन नाही दिसत. रिक्षेत येऊन बसले, इथं बी उखडायला लागले. दुकानापाशी बसले, तिथं बी उखडायला लागले. जाऊ तर जाऊ कुठं, वाट बघतोय. तो म्हणला मला निघाल्यावर फोन करतो. काय करावं, काय करा ना. असं नुकसान झालं की असं वाटतं कितना कमाया और सब कुछ चला गया. जेवढं कमवलं सगळं निघून गेलं. नशीब रे, पण भेटलं आपल्याला टपरीवाला, त्याने सांगितलं. आणि नशीब आपलं पलीकडे गेलो आणि जो रिक्षावाल्याला थांबवलं तो तिकडचाच निघाला. आणि पेट्रोल भेटला, म्हणजे पेट्रोल भेटणं बी नशीब लागतं. जास्त ढकललं नाही, एक 200-300 मीटर ढकललं असेल आपण, कारण शोरूमपाशी गाडी पण पडलेली आपल्या. एक शोरूम येतं कुठलंही, काय माहिती यमाचं कुठलं जाईल. काही बोललो मी, मला काही शब्द साठवा ना. आता ब्लँक झालो, कारण कमवलेले सगळे पैसे गेले की वैताग होतं. आत्ता जर बसवल्यावर यापुढे जर महिन्याच्या आत जर क्लच तुटला तर बदलायला लागेल. काय करू शकतो दुसरं. पण ह्या माणसाला परत फोन करणार नाही जेव्हा आता येणार तो, कारण तो इनर आउटर दोन्ही चेंज करतो बरं का. तो जेवढं मागतो त्याला तेवढं देतो आपण. त्यात काय बार्गेनिंग केली नाही आपण, बार्गेनिंग करू शकत नाही. पेट्रे बाबा, मग तो इकडची वायर तिकडे जोडलं मग आणि ओळखीचं बी नाही. आता एक जण आहे म्हटलं चांगला हाय पेट्रे, म्हणलं बघू चला. आत्ता लावल्यावर परत जर लवकर तुटलं तर त्याला फोन नाही लावायचं, जे पहिलेही बोललो मी. पण चंदननगरपर्यंत ढकलत नाही ना, ते बी परवडणार नाही. चंदननगरवाल्याला बोलवणं ते बी परवडणार नाही. मी आता तिकडे गेलो तर त्याचा बी नंबर घेऊन ठेवतो चंदननगरवाल्याचा. बघतो, त्याला विचारतो तुम्ही त्वर येतं का, असं नाही का आउटसाईडला. त्याला फोन लावले. बरं सगळ्यांची नंबर ठेवायची, अडीला गरज पडतो. बाबोलीच्या साईडला असली की ह्याला फोन लावायचा, खराडीच्या साईडला असली ह्याला फोन लावायचा, आणि स्वारगेटला असलं की मग काय विषय नाही. आपल्या रोजचं गॅरेज आहेच. तर बघू किती वेळ लागतो त्याला यायला. जेवण झाल्यानंतर मग फोन करतो म्हणला. एक 10 मिनटं झाले, 12:30 वाजले टोटल म्हणते 12 वाजून 33 मिनटं झाल्यात. तो मला म्हटला मी निघताना फोन करतो. मग तो 1ला निघन, 1:30ला पोचल, 2ला फिटिंग होईल. तोपर्यंत माझा भुगा होईल इथं भुकेने. मला परत लिंबू सरबत प्यायला लागेल. समोर फळवाला आहे आणि इकडे फळवाला आहे. इथं कुठं जेवण असं नाहीच आहे जवळपास. लय रे वाईट, मला भीती वाटते आता, कारण आता जर मी एवढे पैसे घालवते परत तुटले तर काय करायचं. 2-3 दिवसांनी किंवा महिन्याने तुटू बी शकते, काय बी होऊ शकतं. आता 600 रुपये घालवले म्हटलं, तुम्हाला सांगतो इनर आउटर टाकलेलं नाही एकदा, वर्षभर तुटलं नाही पाहिजे असं सीन असतो. तुटायची गरजच नाही. नुसतं इनर टाकले तर ठीक आहे, कारण आउटरला जर गारबेर लागले असेल तर. आता आउटर आणि इनर दोन्ही चेंज करतो म्हटलं, तुटलं नाही पाहिजे. आय डोंट नो आता काय होणार काय नाही. अवघड झालायचं, पैसे घालवावे लागतात मोकार. चला आता काय ऑप्शन नाही दुसरं. फिटर आलता परत गेला, कारण जे मेन जिथं गुंडी असते, गुंडीचं जे शॉकेट असतं ते शॉकेटच तुटलं म्हणतोय तो. मग गेला म्हटलं परत शॉकेट घेऊन येतो म्हटला. वाजलं ते 1 वाजून 4 मिनटं. आता परत किती वेळ लावतोय काय माहिती.
शॉकेट तुटले, खर्च वाढला. आता तो शॉकेट कितीला लावल का परत हे यायचे 50 रुपये वाढवल का 100 रुपये वाढवल काय माहिती. 1000ला बांबवाच. मित्रांनो फिटिंग झालेली आहे. वाजल्यात 1:34 आणि गाडी थोडी उचलायला लागते तेव्हा छोटूस लागले. चांगल्या कामात बलिदान द्यावंच लागतं. काय बाबा सांगायचं तुम्हाला. रिक्षावाल्याची कहाणी. ते 430 रुपये आणि फिटिंग चार्जेस 200 आणि वरचे काय ते गुंडी आणली ते जे मोठीवाली ते जे तुम्हाला मागाशी दाखवलं ते 150 काहीतरी म्हणत होता. आणि परत 200ची फिटिंग झाली 300 म्हणत होतं. त्याला म्हटलं नाही 200 सांगितले. नाही हो करून 850 मध्ये करून घेतले. अवघड खेळ. 850 रुपये गेल्यात. आउटर 430चा होता. गुंडी 150 लावली आणि मला कमी घेतले जास्त घेतले काय करा ना. आउटर 430 आणि गुंडी 150. हां तो परत गेलं परत आला. ते 100 रुपये चार्जेस लावत होता. त्याला म्हणलं एवढे नाही तर नाही हो म्हणून 30 रुपयेच कमी केले. टोटल 880 रुपये होत होते तर 850च घेतले. म्हणजे 30 रुपये कमी केले बघायला गेलं तर. ठीक आहे काय हरकत नाही. मेहनत केली भाऊ एवढ्या उन्हामध्ये. मी इथं मरायला लागले उन्हात थांबून त्या उन्हात काम केलं म्हटल्यावर हक्का पैसा आहे भाई. बनताय काय विषय नाही. अशा तऱ्हेने आपल्याला 850 तास बांबू लागला आहे. आता एक किती दिवस चालेल माहीत नाही. जेवढे दिवस चालेल तेवढा दिवस पुढं बघू. एक महिनाभर चालू. महिनाभर जर तुटली नाही तर काम चांगलं झालं म्हणायचं. महिनाभर जर तुटली तर काम चांगलं नाही झालं म्हणायचं. तर बघूया. आजची तारीख नोट करून ठेवा सगळ्यांनी. 24 एप्रिल. जर पुढच्या 24 एप्रिल 1 मे 1 जून पर्यंत जर नाही तुटली तर ओके म्हणायचं. कारण भाऊ महिनाभर तरी टिकली पाहिजे ना. एवढे 800-900 रुपये घालवतात. बघू आता 1 जून पर्यंत जर तुटली नाही तर क्लच वायर आणि जर 1 जूनच्या आत तुटली तर भाऊ अवघड. तर फायनली मित्रांनो सगळं आवरलंय. सामान काढलेलं काढायला लागते. शिटाखाचं सगळं सामान मध्येच अडकलेलं वायर त्यामुळं गाडी उठवायला लागली आणि त्यात लागलं हे. असं काय हरकत नाही चालायचं. वाजल्यात 1:43 म्हणलेलं ना भाऊ 2 वाजणार. आपल्याला सगळं माहिती काय होते काय नाही. काय विषय नाही. होत राहतं महिन्यात एका दिवस. आता ना मला नाही वाटत महिनाभर तुटेल. महिना नाही 4-5 क्लच टाकायचं क्लच वायर तिथं महिनाभर नव्हते तोडत. एक अशी काय तुटली पाहिजे लवकर काय माहीत. पण आता मला वाटतं इनर आउटर टाकल्यामुळे 6 महिने तरी नाही तुटाय पाहिजे. वर्षभर तरी 6 महिन्याला तुटली तरी ठीक आहे. दिवाळीला वगैरे तवाच बघू. धन्यवाद. तर दादा त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की तिकडं भेटतं म्हणून. त्यांना थँक्यू म्हणलं धन्यवाद म्हणलं. अरे हो भाईसा चिकट टेप लावली भाऊची. त्यांनी हँडलला लावलेलं ते इथंच राहिलं. असं काय हरकत नाही. नेक्स्ट टाइम जेव्हा भेटेल तेव्हा तो देऊ. भाऊ चिकट टेप विसरला असो. त्या साईडला जर गेलं तर देईल. नाही काय 10-20 रुपये चिकट टेप. ऑलरेडी एवढं आपलं हे गेलं पैसा. वाईट वाटतं रे एवढं पैसे गेलं. अरे जेवायचं मला 12 वाजता जेवतो तुम्हाला माहिती. सकाळी 7ला आलोय. भुकलेला इतकी काय सांगू लय जोरात भूक लागली. मला एक टपरी दाखवली. टपरी जेडे रेसिडेन्स झाडे काय सोसायटीचं नाव मला माहीत नाही. त्या रेसिडेन्सच्या समोर दादाची टपरी दादाने खूप हेल्प केली. त्यांना थँक्यू धन्यवाद बोलले आपण मागाशी. एक थँक्यू म्हणून आपण त्यांच्याजवळ सरबत बी पेलं पाहिजे. कारण एवढ्या उन्हात ते थांबतात म्हटलं थोडंफार मदत केली पाहिजे. आपल्याला गरज बी होती तशी बी. बरं झालं सांगितलं त्यांनी सांगितलं म्हणून झालं. आणि एक दुकान कळलं आपल्याला. आणि रिक्षावाला म्हणलं आपल्याला सगळी दुकानं गॅरेज माहिती पाहिजे. कारण नेक्स्ट टाईम बंद पडलं तर फोन करायला. नंबर सेव्ह करून ठेवला आहे मी. जर नेक्स्ट टाईम बंद कुठं पडलं किंवा त्या साईडला बंद पडलं तर त्यांना तिथले तर नीट करता येईल की बाबा समजा आता रिक्षामध्ये एकच काम असतं ना 10 कामं असतात. कुठं बंद पडलं तर त्यांना सांगू ये टो करायला. चार्जेस तर द्यायला लागतात भाऊ. 300 रुपये मागवते 200 रुपये मागवते पहिले. पण ते एक वस्तू राहिलेली गुंडी समजू आपण त्याचं दाखवलं तुम्हाला. ते आणाय परत गेला म्हणून 100 रुपये वाढवले ते. साहजिक आहे त्याचं पेट्रोल गेलं. मी म्हटलं एवढं देऊ शकत नाही. जाऊ दे म्हटलं. 880 रुपये होत होते. 30 रुपयेच कमी केले. 850 करू म्हटलं राऊंड फिगर. ठीक आहे चला आता आपण
काय बोलणार नाही का. 60-70 रुपयाचं गेलेच की त्याचं पेट्रोल, 200 रुपये त्याला फिटिंग चार्जेस. ठीक आहे, ओके चल. तर आता मी इथं चालू नाही करणार. आता डायरेक्ट इथनं खराडे 3-4 किलोमीटर असेल. आपण जिथं जेवतो तिथं मला एक माहिती आहे, तिथं जाणार आता. डायरेक्ट जाणार आहे, जेवणार आहे. जेवण झालं मग टेक घेऊया. वाजल्यात 1:46, 10-15 मिनटात पोहोचतो तुम्ही. जेवण करून 2 वाजता, 2:30-3 वाजता टेक येईल. भाऊ किती वेळ लागते जेवण? मित्रांनो, जसं पंजाब ढाबा जिथं जेवण झाले, जिथं माहीत होतं म्हटलं ते लांब पडतंय, कशाला इतकं लांब जायचं नाही का. मला आहे इथं पंजाब हॉटेल, पंजाब तडका. जस्ट जेवण झाले, आपली गाडी लावली इथं कारच्या पुढं. मागच्या वेळेसले टेन्शन आलं होतं मला, पण ह्यावेळेस काही एवढं टेन्शन नाही आलं. कारण का नाही आलं, काय आहे टेन्शन सांग की. थोडं येईल थोडं नाही येईल. का नाही येईल ते सांगतो. कारण मागच्या वेळेस लय त्रास झाला, ढकलत गेलो वेळेस नाही का. पैसे वाचवण्याचा विचार केला. तो म्हणलं टो करायला 700-800 रुपये कशाला पण म्हणलं, त्यामुळं चला. आणि ह्यावेळेस 700-800 रुपये गेलेत. नाही गेले, ढकलायला नाही लागलं म्हणून वाईट नाही वाटत आणि काही एवढं टेन्शन नाही वाटत. आणि थोडंसं वाटतं कारण गेले 800 रुपये, कारण जे कमवलं ते गेले असं वाटतंय बी नाही वाटतंय टिपटी. आता काय करावं, जे नशिबात असतंय ते भोगावं लागतंय बाबा. क्लच वायर आहे, गाडी आहे, तुटणार, पडणार, फुटणार, पण परत चालू होणार. थांबायचं ना गाड्या, मराठी माणूस आहे. मोडन पण वाकणार नाही, ताटका ना मराठी बाणा. तर चला परत सुरू करू नव्याने. जे झालं ते विसरून जावा. 2:15 झालं. आता सकाळपर्यंत काय 700-800-900 काय झाले काय माहिती, आठवण नाही. आता जाऊ, आता चालू करतो. आणि इथंच थांबणार आहे. सावली थोडं ऊन, थोडी सावली. इथंच थांबणार आहे. जेव्हा पडेल तेव्हा हलणार आहे. एक 10 मिनिट थांबणार आहे. बघू आता 10 मिनिटात ऑर्डर पडते का नाही पडते. आय होप जेवणानंतर लवकरात लवकर ऑर्डर पडावी. अजून 700-800 रुपये करून जाऊ घरी. जेवणानंतर लगेच 5 मिनिटं ऑर्डर पडली आपल्याला. रॅपिडोची ऑर्डर पडली आपल्याला. मागचेच काय हॉटेलचं नाव, पवेलियन काय मॉल काय नाही, मॉल नाही हॉटेल, IT इंडस्ट्री. इथं कल्याणनगरमध्ये होतं, पण आता कल्याणनगर नाही रे, विमाननगर आहे. सॉरी. त्यामुळं ना डोकं हलतं. त्यामुळे मी एक्झॅक्ट लोकेशन नाही सांगत. कल्याणनगर, कोरेगाव पार्क आणि विमाननगर सगळं माझ्यासाठी एकच, तुम्हाला माहिती आहे. सगळं मिक्स मारतो मी, काय विषय नाही. विमाननगर आहे. तर विषय असा आहे की आता कस्टमरला आपण मीटरप्रमाणे आणलेलं, आणि मीटरप्रमाणे 110 रुपये झाले, आणि जे की रॅपिडोला 141 रुपये दाखवते. काय एवढे पैसे दाखवायचे मला हे कळत नाही आहे रॅपिडोने. मग ते म्हणले आता कसं करू, तसं करू, कसं करू. म्हटलं तुम्हाला मी मीटरने आणले ना, मग तुम्ही मला मीटरनेच करा नाही का. उगाच कशाला जास्त पैसे घालवता. म्हणलं जे मीटरने आले तेवढंच द्या. मग त्यांचं 35-36 रुपये वाचले. इथं फरक आहे भाई. म्हणून म्हणतोय भाऊ मीटरनेच चला. कुठले माझे जे फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर्स असतील, बघत असतील, त्यांना सांगायचं आहे की काय वेळेस काय होतं, तुम्हाला उगाच ते फिरवून दाखवतं. आता मी तर काय झालं ते सांगतो. आता त्यांची जी सोसायटीची लेन होती तिथनं बाहेर निघाले की लगेच राईट डिवायडरमध्ये, पण ते डिवायडर तिथं मॅपला अपडेट नसेल. त्यामुळे त्यांना पुन्हा जाऊन असं काहीतरी दाखवत असेल. 2-1 किलोमीटर पुढचा डिवायडर 2 किलोमीटरवर आहे. मग त्यामुळे पैसे वाढले असेल असं काहीतरी असेल. आणि भाऊ आता जर तर डिवायडरच्या बाहेर निघले जर राईट असेल तर आपण का तिकडे लेपला जाऊन बळच हे करायला नाही का, साहजिक गोष्ट आहे. मग मीटरवर त्यांचे तेवढे पैसे वाचले का नाही. 34-35 रुपये 36 रुपये झाले बरोबर. 2 किलोमीटरचे पैसे वाचले त्यांचे, जे की त्यांना किती बरं वाटलं असेल. आता बरं मला बी बरं वाटलं की त्यांचे पैसे वाचले. कारण विषय कसा आहे, मला कधी असं 1-2 दिवसात असे ऑर्डर पडतात. मग त्यातनं कस्टमरचाही फायदा होतो. आणि 1-2 किंवा जास्तीत जास्त ऑर्डर असे असतात की 5,000 रुपये पडतात. आता मग अशी आपण लोणंदच म्हणतोय, लोणंदच येते डोक्यात. काय कुठं होतं लोणीवरून आपण वाघोलीला आणलं. तिथं किती वाढले, 50-60 रुपये वाढले. कारण ते 17 किलोमीटर लांब होतं. मी पण सगळ्याच म्हणलं तुम्हाला. 15-20 किलोमीटर लांब गेलात तर 50-1 रुपये वाढतात. 10-12 किलोमीटर गेलात तर 10-20 रुपये वाढतात. त्यामुळे एवढा काही फरक पडत नाही. 10 मीटरने जावा
काही प्रॉब्लेम नाही. उलट तुम्ही स्वतःहून सांगा, तुम्ही जर पॅसेंजर असताल तर ऑटोवाल्याला स्वतःहून सांगा की दादा मीटर टाका, मीटरप्रमाणे चला. आणि आता कुठं जायचं आहे? मला म्हणत होते का त्यांचं ते बोलत होते वाटतं, त्यांचं ते बोलत होते येणार आहे का. म्हटलं मला विचारतात का, म्हटलं कुठे येणार आहे का. गेले की आतमध्ये IT इंडस्ट्रीला आत्ताच ड्रॉप केलं वाटतं कोणीतरी. कोण आहे रिक्षावाला? मध्येच कशाला सोडतो रे बाबा. एकतर बानेर असा ऐकवायला चालता कसा येणार आहे कसा ऐकवलं. म्हटलं खुश झालं की बानेर म्हटलं की बानेर 11 जण घरी झालं असतं या का. आताच तर म्हणलेलं 700-800 रुपये करतोय आणि कुठं लगेच चाललंय घरी. 92 रुपयाची ऑर्डर पडली बघा लोगावला. अरे रे क्लिक करूच तर पण गेली ऑर्डर. आणि हे जे काय आहे काय कळणार राव, जे सॉक्स घातलेत ते मध्येच रबर आहे वाटतं, तर मला ते खाजत, त्यामुळे मी पाय खाचत बसलो. बघायचं बघा 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 पाय खाजवतोय मी. हे चांगले आहेत जे आता सॉक्स घातले ते. हां 100 रुपयाची ऑर्डर गेली, 90 रुपयाची, आता 40 रुपयाची देत आहे. मी कायला गेली मग 40ची ऑर्डर देत आहे. हे आत्ताची सॉक्स चांगले. ह्याच्या अगोदरची सॉक्स होते त्यामध्ये जिथं आपण पाय आपलं जिथं बेंड होतो तिथं 116 रुपयाची ऑर्डर पडली. भाऊ पुणे रेल्वे स्टेशन मी चाललो घरी. मला नाही माहिती. IBIS असं नावाचं हॉटेल आहे. इथनं आपल्याला पिकअप पडला, स्टेशनवर जायचं आहे. 101 रुपये होते इथनं काहीतरी अंदाजे मीटरवर. 100 होईल 150 काय विषय नाही. 1200 आत्तापर्यंत झालं आपले 1300 रुपये. तिकडनं जाताना 100 होतील 1400 रुपये. 1300-1400 जाऊ दे. काय बोलू आता. काही किती कमवलं तरी कमीच आहे. 2000 कमवले तरी कमीच आहे. कारण ऑलरेडी 850 रुपये आपले गेलेत. 200 रुपये CNGला गेलेत. 850 जागी 900 रुपये झालं. नाश्ता पाणी जेवण 1000, 1200 रुपये गेलेत आपले आज. किती कमवणार आज सांगा. ऑलरेडी 1200 रुपये झालेत म्हणजे सगळं झालं वसूल. आणि आता आलो सर आले. व्लॉगिंग नंतर करा, पहिलं पिकअप आणि ड्रॉप करा. तर मित्रांनो आपण स्टेशनला आलो आहे आणि आता जस्ट तोंड धुतलं आहे कारण गरमी लय होती रे. सहन होणं आहे सांगता येई नाही, असली गरमी व्हायला लागली. आणि ह्याच्यावर पाणी पडो आता काय विषय नाही. पाणी पडो किंवा असं टच करू तरी टच होणार. कारण भाऊ वॉटरप्रूफ मोबाईल आहे. बघू शकता तुम्ही स्टेशनला. कुठं आहे दादा, कुठं जायचं बोला ना की. हा नाही सांग. लोकांचं म्हणणं काय, स्टेशनला जे आतमध्ये गाड्या असतात ते लुबडतात, त्यांचं असं म्हणणं आहे. त्यामुळे लोक बाहेर जाऊन बुकिंग करतात. ते जुन्या लोकांनी लुबडलुबडी केली त्यामुळे नवीन लोकांना भरावं पण लागते. ओ रिक्षा जाऊन घ्या. ऐका रिक्षावाले असं साईडमध्ये मध्ये थांबतो. मग 4 व्हीलरवाल्यांना जागा नाही जायला, म्हणजे पाव करतात. आता गाडी येईल मला वाटतं. बघू 5 मिनटं थांबतो. पडलं तर ठीक, नाही तर घर काढा. बेकार आहे भैया, बेकार आहे. तर फायनली मित्रांनो आपण आलो आहोत पार्किंगकडे. आणि चला संपलं आता काय. येताना काही रिटर्नला पडली नाही. 4 वाजून 4 मिनटं झालं. आजचा हा ब्लॉग इथंच संपूया. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. आज आता आउटर इनर नवीन टाकलाय. आय होप 6 महिन्यापर्यंत, 6 तर म्हणतो वर्षभर तरी काम निघू नये परत. आय होप. बाकी देवाची मर्जी, नारळात पाणी. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत शुभ रात्री. चलो बाय.